मंडळी ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 69व्या वर्षी निधन झाले. त्यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झाल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या ठरलं तर मग या मालिकेतील त्यांच्या सहकलाकार अभिनेत्री जुई गडकरी ही त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थित होती. अभिनेत्री जुईने तिच्या लाडक्या पूर्णा आजीला निरोप दिला. यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तसंच यानंतर जुईने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत तिच्या लाडक्या म्हातारीविषयी लिहिलंय. जुईने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलंय की तशी तिची आणि माझी पहिली भेट 2010 साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली. आम्ही एकाच मेकअप रूममध्ये बसायचो. तिची काम करण्याची पद्धत बघून मी हुरळून गेले होते. आळवणातही कोण इतकं सुंदर कसं दिसू शकतं असा प्रश्न पडायचा. मग 2022 साली ठरलं तर मगला पुन्हा भेटलो. आधी अहो ज्योतिताई, मग अगं ज्योतिताई, मग पूर्णा आजी, मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी, अशी आमची मैत्री वाढली होती. म्हातारीला सगळ्याची आवड. माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची. छान साड्या, दागिने, खास स्वतःचे नवनवीन कॉस्मेटिक्स, जेल पॉलिश इत्यादी अशा सगळ्यांची तिला खूप आवड. मला मुळात आजी आजोबा खूप आवडतात. माझी आजी 2015 साली गेली, पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली. तशीच गोड गुबगुबीत. तिच्या स्पर्शाची एक वेगळी उब होती आणि म्हणून मी सतत तिच्या अंगाशी करायचे. तिच्या मांडीत बसायचे, अंगावर रेलून झोपायचे, तिचे हात धरायचे, तिला लाडाने माझी नखं लावायचे. त्यावर ती प्रेमाने मला आलं माझं मांजराचं पिल्लू असं म्हणायची. 4-4:30 झाले की तिचा खाऊचा पिटारा उघडायची. त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची. बरेचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव इत्यादी असायचं. त्यावरून माझा रोज ओरडा खायची. गोड माझ्यापासून लपून खायची आणि पकडलीच जायची. कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत, पण म्हातारी ऐकायची नाहीच. पुण्यावरून येताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायचीस. एकदा मी तिला जरा जास्त ओरडले. जे जे करायचं नाही तेच करतेस असं खूप बोलले. त्यावर मला म्हणाली, मला पंडितांकडे जायचंय, आणि मी सुन्न पडले. त्यापुढे मी ना तिला ओरडू शकले ना काही बोलू शकले. कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल काही सांगता येत नाही. जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची. मग माझ्या डब्यातलं काय असेल ते आवडीनं खायची. जोया फदफद अण्णा असं म्हणाली होती आणि मी ते करून नेल्यावर खासच खुश झाली होती. तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायचा. बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण, तरी त्यांनाही म्हातारी म्हणायची. माझ्याकडचं पेन रिलीफ ऑइल बरेचदा विकत घ्यायची. पाय सतत सुजलेले असायचे तिचे. हट्टी होती. कधी सेटवर कुणी ओरडलंच तर रडायची अगदी लहान मुलासारखी. पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची. डायलॉगचं प्रॉम्प्टिंग घेतलं तरी त्यात जान भरून ते डिलिव्हर करायची. कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे. तिच्याबरोबर मी खूप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं. तिच्यात मला माझी आजी दिसायची. तिचे पाय चेपून देण्याचे सीन, तिला भरवण्याचे सीन मी मनापासून एन्जॉय करायचे. माझा पहिला ऑनस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्याबरोबरच केला. आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मिठी मारणं हे सीनमध्ये आपसूक व्हायचं. तिच्याबरोबरचे सीन करायला कधी ग्लिसरीन नाही घ्यावं लागलं. मी तिची खूप चेष्टा करायचे, पण तिचा मोठेपणा की तिने ते मनाला कधीच लावून घेतला नाही. मला तिच्या काठीने फटके द्यायची, पण रागावली कधीच नाही. बरेचदा आजारी असायची. त्यावर आम्ही तिला म्हणायचो, असं म्हण मी बरी आहे, मग बरी होशील. बरेचदा सेटवरून हॉस्पिटलला नेलं तिला, पण ती परत यायची. परत सुंदर दिसायची, मस्ती करायची. याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील. पुढच्या 10 दिवसात आपण 900 भाग पूर्ण करतोय ग. अजून कितीतरी काम करायचं बाकी होतं. तुझ्याकडून अजून खूप शिकायचं होतं. तुझ्या व्यतिरिक्त पूर्ण आजी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करू. तुझी औषधांच्या वासाने भरलेली खोली, तुझा रेली स्प्रेचा परफ्यूम, हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही. आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित तसेच राहतील. तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. मला म्हणायचीस मी ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला. सगळं राहून गेलं ग. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला, आशीर्वाद मिळाला, हीच मोठी गोष्ट. अगदी परवा म्हणालीस ना ग, मी येते पुण्याला जाऊन. आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला. एका क्षणात सगळं शांत झालं होतं. कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात
आणि त्रासही. आजी, तुझी उणीव कायम भासत राहील. तू परत येते सांगून परत आलीच नाहीस. आता तरी पंडितांबरोबर शांत सुखी राहा. ओम शांती. अशा प्रकारची भावूक पोस्ट अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या लाडक्या पूर्ण आजीसाठी केली, जिला ती म्हातारी म्हणायची. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.